हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दत्तात्रय। आजच्या भागामध्ये आपण मागणीच्या नियमाचे अपवाद या विषयावरती बोलणार आहोत। मागणीच्या सिद्धांताच्या अपवादामधील पहिला मुद्दा आहे गिफेनच्या वस्तू। रॉबर्ट गिफन या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांनी कनिष्ठ वस्तू म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत असे दाखवून दिले, म्हणून त्यांना गिफेनच्या वस्तू असे म्हणतात। आता या कनिष्ठ प्रतीच्या वस्तू कोणत्या? तर मिलो, पाव, हायब्रिड ज्वारी, जाडे बर्डे कापड या वस्तू होय। अशा प्रकारच्या वस्तूंची जर किंमत कमी झाली तर ग्राहकाकडून अशा वस्तूच्या मागणी ही आकुंचन पावते, म्हणजे कमी होते, आणि हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमती वाढल्यास मागणी विस्तारते, म्हणजे मागणीमध्ये वाढ होते। म्हणजे पहा, हा किंमत आणि मागणीतील बदल बरोबर डॉक्टर मार्शल यांनी मांडलेल्या मागणीच्या नियमाच्या विरुद्ध दिशेने कार्य करताना दिसतो। आता हे कसे घडू शकते हे आपण समजून घेऊया। उदाहरण समजून घेण्याच्या अगोदर जरा आपण वास्तव उत्पन्न याविषयी बोलूया, कारण याचा संदर्भ आपल्याला उदाहरणामध्ये येणार आहे। अगदी सोप्या भाषेत आपण वास्तव उत्पन्न म्हणजे काय हे समजून घेऊया। ग्राहकाला, उपभोक्त्याला किंवा व्यक्तीला काम केल्यानंतर जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून व्यक्ती ज्या वस्तू व सेवा खरेदी करू शकतो, म्हणजे एक प्रकारे व्यक्तीची वस्तूची खरेदी शक्ती होय, म्हणजे परचेसिंग पॉवर कॅपॅसिटी। आता आपण उदाहरण पाहूया। जेव्हा व्यक्ती उपभोगासाठी खरेदी करत असलेल्या हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली की त्या व्यक्तीचे वास्तव उत्पन्न वाढते। त्यामुळे व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या वस्तूवरती खर्च करण्यास तयार होतो। त्यामुळे हलक्या वस्तूच्या किमती कमी झाल्याने त्यांची मागणी कमी होते। असे का घडते किंवा असे कसे घडते हे आपण समजून घेऊया। समजा व्यक्तीचे उत्पन्न 100 रुपये आहे, तो व्यक्ती ते 100 रुपये फक्त पाव खरेदी करण्यासाठी वापरतो असे आपण समजूया, आणि त्याला 100 रुपये मध्ये समजा 4 पावाचे पॅकेट मिळतात, म्हणजे एका पावाच्या पॅकेटची किंमत 25 रुपये आहे। आता पावाची किंमत कमी झाली, ती किंमत 20 रुपये प्रति पावाचे पॅकेट झाली असे आपण समजूया। किंमत कमी म्हणजे मागणी वाढली पाहिजे, परंतु या ठिकाणी पावाची किंमत कमी झाली की मागणी कमी होते। कशी? तर व्यक्ती पूर्वी 100 रुपये मध्ये 4 पावाचे पॅकेट खरेदी करत होता, आता तो 100 रुपये मध्ये 5 पावाचे पॅकेट खरेदी करू शकतो, म्हणजे व्यक्तीची काय झाली, खरेदी शक्ती वाढली, परंतु व्यक्तीचे उत्पन्न वाढलेले नाही। किंमत कमी झाल्यामुळे व्यक्तीच्या खरेदीमध्ये काय होते, वाढ होते, म्हणजे एक प्रकारे व्यक्तीचं रिअल इन्कम मध्ये वाढ होते। त्यामुळे व्यक्ती पूर्वीपेक्षा चांगल्या दर्जेदार वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतो, त्यामुळे चांगल्या प्रतीची मागणी वाढते व हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी होऊनही मागणी कमी होते। परंतु या गिफेनच्या अपवादाच्या संदर्भात एक गोष्ट नमूद करणे किंवा स्पष्ट करणे आवश्यक वाटते। जर आपण संपूर्ण बाजारपेठेचा विचार केला तर गिफेनचा विरोधाभास तितका महत्त्वाचा ठरत नाही, कारण जर वस्तू जर काही लोकांच्या म्हणजे उपभोक्त्याच्या दृष्टीने ती हलक्या प्रतीची ठरत असेल, परंतु ती इतर लोकांच्या म्हणजे उपभोक्त्याच्या दृष्टीने कदाचित हलक्या प्रतीची असू शकणार नाही, म्हणजेच त्या ग्राहकाच्या दृष्टीने ती वस्तू सर्वसाधारण किंवा नेहमीची असल्यासारखीच असू शकते। त्यामुळे त्या ग्राहकाच्या दृष्टीने किंमत कमी झाली की मागणी वाढते, आणि किंमत वाढली की मागणी घटते। मागणीच्या सिद्धांतातील अपवाद दुसरा पाहूया आपण, जीवनावश्यक वस्तू। डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला मागणीचा नियम हा जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत लागू पडत नाही। उदाहरणार्थ अन्नधान्य, मीठ या जीवनावश्यक वस्तू आहेत। या जीवनावश्यक वस्तूच्या जर का किमती वाढल्या तरी या वस्तूची मागणी कमी होत नाही, तसेच या वस्तूचा उपभोगही कमी करणे शक्य नसते। ज्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस उपभोक्ता
त्या जीवनावश्यक वस्तूचा उपभोग घेण्यासाठी तो इतर वस्तूवरील खर्च कमी करतो. म्हणजे जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत बदल झाला तरी मागणीमध्ये बदल होत नाही. जीवनावश्यक वस्तूची मागणी कायम राहते. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूची किंमत कमी जरी झाल्या तरी त्याची मागणी फारशी वाढत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू हा मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. पुढील तिसरा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या आणि रूढीजन्य वस्तू. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ वेव्हलेन यांचे असे मत आहे की समाजात काही वस्तू वापरणे हे खूप प्रतिष्ठेचे समजले जाते. सोने, हिरे, माणके, मोती अशा प्रकारच्या प्रतिष्ठेच्या वस्तू वापरल्यामुळे समाजात एक विशिष्ट स्थान प्रस्थापित होते असे त्यांचा समज असतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या वस्तू वापरल्यामुळे समाजात नावलौकिकता मिळते अशी त्यांची सुप्त इच्छाशक्ती असते. त्यासाठी ते मोठमोठे चारचाकी कार, महाग रेफ्रिजरेटर, मोठ्या व जास्त किमतीच्या टीव्ही इत्यादी वस्तू खरेदी करतात. अशा प्रकारच्या वस्तू या सामाजिक प्रतिष्ठेच्या समजल्या जातात. त्यामुळे अशा मानसिकतेच्या उपभोक्त्याकडून ज्यावेळेस अशा प्रतिष्ठेच्या वस्तूच्या किमती वाढतील किंवा किंमत जास्त होतील तेव्हा खरेदी केली जाते आणि किंमत कमी झाली की त्यांची मागणी कमी होते. अजून एक मानसिकता त्या उपभोक्त्याची असते की जेव्हा किमती कमी होतात तेव्हा इतर सर्वसाधारण लोक ही त्या वस्तू वापरू लागतील. त्यामुळे कोणालाही प्रतिष्ठा मिळू शकणार नाही. थोडक्यात प्रतिष्ठेच्या वस्तूच्या किमती वाढल्यास मागणी वाढते आणि किंमत कमी झाल्यास मागणी कमी होते. त्यामुळे प्रतिष्ठेच्या वस्तू ह्या मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. आता आपण रूढीजन्य वस्तूच्या बाबतीत बोलूया. आपल्या समाजात खूप लोक भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, रूढी, प्रथा व परंपरा पाळणारे आहेत. त्यामुळे काही रूढी व परंपरा पार पाडण्यासाठी काही वस्तू रूढी व परंपरा म्हणून वापराव्या लागतात. उदाहरणार्थ भारतात मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला नारळ फोडणे हे आलेच. त्याचप्रमाणे काही उत्सवामध्ये मूर्ती खरेदी करणे आवश्यक मानले जाते. समजा बाजारात नारळ किंवा मूर्तीच्या किमती वाढल्या तरी भाविकांकडून नारळ तसेच मूर्ती खरेदी केली जाईलच. त्यामुळे रूढीजन्य वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. पुढील चौथा अपवाद आहे अधिक किमतीच्या वस्तू. समाजात वस्तूचा दर्जा हा वस्तूच्या किमतीवरून ठरवला जातो. म्हणजे उच्च किमतीच्या वस्तू ह्या उच्च प्रतीच्या समजल्या जातात. उदाहरणार्थ विविध सौंदर्य प्रसाधने अशा वस्तूंच्या किमती वाढल्या की मागणी वाढते आणि किमती कमी झाल्या का मागणी कमी होते. म्हणजे या वस्तूंच्या बाबतीत किंमत आणि मागणी यामध्ये समस्वरूपाचा संबंध निदर्शनास येतो. म्हणून या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. पुढील पाचवा अपवाद आहे अज्ञान व जाहिरातबाजी. बहुतेक ग्राहकांना वस्तू आणि सेवेच्या वस्तूच्या किमतीविषयी तसेच वस्तूच्या दर्जाविषयी अज्ञान असते. अशा वेळी का जर त्या वस्तूंच्या किंवा सेवेच्या संदर्भात जास्त जाहिरातबाजी केल्या गेल्यास ग्राहकांना त्या वस्तूबाबत जाहिरातीतील माहिती खरी वाटू लागते. अशा वेळेस जर का उत्पादकाने वस्तूच्या किमती वाढवल्यास किंवा विक्रेत्याने वस्तूच्या किमती वाढवल्यास तरी ग्राहकांना बाजारपेठेचे अज्ञान असल्यामुळे वस्तू व सेवांची खरेदी केली जाईल. म्हणजेच ग्राहकाकडून त्या वस्तूची मागणी वाढेल. त्यामुळे या ठिकाणी मागणीचा नियम प्रक्रियेस येऊ शकणार नाही. त्यामुळे अज्ञान व जाहिरातबाजी या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. पुढील सहावा अपवाद आहे भविष्यकालीन किमतीविषयी अंदाज. उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूंच्या किमती ह्या भविष्यकाळात वाढणार आहेत असा का उपभोक्त्याला अंदाज आला तर सध्या त्यांच्याकडून वाढत्या किमतीला वस्तूची खरेदी केली जाईल. आणि जर का भविष्यकाळात वस्तूच्या किमती कमी होणार आहे असा अंदाज आला तरी सध्या किंमत कमी असूनही सुद्धा मागणी केली जाणार नाही. आता हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. समजा आपल्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि
युद्धजन्य परिस्थितीमध्ये वस्तू मिळणार नाही असा का जर ग्राहकामध्ये गैरसमज निर्माण झाला तर लोक त्या वस्तूची खरेदी करायला सुरुवात करतील. त्यामुळे मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळे किमतीही वाढेल. जरी किंमत वाढत असली तरी ग्राहकाकडून वाढत्या दराने वस्तू खरेदी केल्या जातील. त्यामुळे या ठिकाणी मागणीचा नियम प्रत्ययास येऊ शकणार नाही. अशा प्रकारे आपण मागणीच्या नियमाचे अपवाद पाहिले आहेत. जरी मागणीच्या नियमाला अपवाद असले तरी ते फारसे महत्वाचे नाहीत. व्यवहारात सामान्यतः सर्वच वस्तूंच्या बाबतीत मागणीचा नियम खरा ठरतो. धन्यवाद.